मंडळी नमस्कार. ग्रामीण भारत या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. क्रांतिज्योती प्रकल्प हा आपण जो संकल्पना काय आहे त्याची याच्याबद्दल अगोदर जे आपण ऐकलं, आता संकल्पना केली पण पुढे आपण काय करणार आहोत. तर मला असं वाटतं ग्रामीण भागात आपण फिरलो गेलो की महिला ज्या तऱ्हेने एक शेणाचं काहीतरी काटेकुटे गोळा करतात, सरपण गोळा करतात आणि घरी आणतात, तसं पुरुषांच्या बाबतीत सुद्धा याच्या उलट होतं. तर असं म्हणतात की सर्वसाधारणपणे बाई ही बेरीज करत जाते आणि पुरुष हे वजाबाकी करत जातात. त्यामुळे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की पुढच्या कारभारात सुद्धा ज्या महिला आता पंच सरपंच आलेल्या आहेत त्यांना प्रशिक्षण देऊन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या घेतलाय त्याची संकल्पना आपण गेल्या भागात ऐकली होती. आणि या भागामध्ये आपण पुढचा भाग जो करणार आहोत ह्याची योजना काय आहे, कसं ते होणार आहे याच्याबद्दलच आपण समजून घेणार आहोत. आणि ते समजून घेण्याकरता या ठिकाणी आपल्या सोबत जी मंडळी आलेली आहेत त्यामध्ये एक आहेत फरीदा लांबे मॅडम, ज्या उपप्राचार्य आहेत आणि प्रत्यक्ष कॉलेज ऑफ सोशल वर्कमध्ये अनेक असे विद्यार्थी घडवत आहेत की जे विद्यार्थी ग्रामीण भागात, शहरी भागात, आदिवासी भागात जाऊन काम करतायत. त्याचबरोबर प्रमोद शिंदे साहेब या ठिकाणी आलेले आहेत, जे प्रकल्प संचालक म्हणून काम करतायत कोल्हापूरचं, आणि त्यांचं स्वतःचं योगदान, एक आत्मिक योगदान या ठिकाणी प्रत्येक आपल्याला दिसतंय. आणि लक्षात घेऊन आपण या दोघांकडून समजून घेऊया की पुढे आपण हा प्रकल्प कसा नेमका राबवणार आहोत. तर मला वाटतं पहिल्यांदा मी लांबे मॅडमना असं विचारेल की हे जे सगळं काम सुरू होणार आहे या कामामध्ये प्रत्यक्षात संस्थांची भूमिका, तुमची भूमिका काय असणार आहे. निर्मल निकेतन जे आमचं कॉलेज आहे मुंबईमध्ये, तर आमच्यातर्फे आम्ही ट्रेनिंग मुलांना देतो समाजकार्यामध्ये. मला वाटतं ह्या जे संबंध राज्य निवडणूक आयोगाचा जो क्रांतिज्योती प्रकल्प आहे त्याच्यात आरईसीडी आणि आम्ही दोघांनी भूमिका घेतली आहे की आपण ह्या सर्व ज्या नवनिर्वाचित 28,000 ऑलमोस्ट 28,000 महिला आहेत त्यांचं ट्रेनिंग घ्यायचंय. आणि मागच्या भागात तुम्ही म्हटल्याप्रमाणे की जिल्हा पातळीवर, गावाच्या पातळीवर हे संबंध प्रशिक्षण आरसीडीने आता ते संबंध त्याचं नियोजन केलंय. आणि कॉलेज ऑफ सोशल वर्क त्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असा असणार आहे की हे संबंध जे ट्रेनिंग आहे त्याच्यातल्या ट्रेनिंग मेथडॉलॉजीज काय आहेत, त्याचं मूल्यांकन कसं होणार आहे, त्याचं पुढची जी दिशा आहे ह्या महिलांना प्रशिक्षण झाल्यानंतर त्याचं नेमकं काय करायचंय. तुम्हाला जर ते आरसीडी, आरईसीडी आणि आम्ही असे दोघे आम्ही एकत्र हे संबंध समन्वय करून महिला म्हणजे संबंध ह्या महिलांचं ट्रेनिंग बघणार. ओके. मला वाटतं प्रमोदजी आपण कोल्हापूरहून आलात आणि मला वाटतं 10 जे जिल्हे आता आहेत त्यामध्ये कोल्हापूर जिल्हा खूप आघाडीवर स्वयंस्फूर्तीने बऱ्याच गोष्टी करतोय. तर कोल्हापूरने या बाबतीत आतापर्यंत काय काय केलेलं आहे या क्रांतिज्योती प्रकल्पाच्या दृष्टिकोनातून. कोल्हापुरात हा प्रकल्प यशस्वीता जी होऊ लागलेली आहे त्याचं मूळ कारण म्हणजे स्वतः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ह्या महिला आहेत, कोळी मॅडम, आणि स्वतः सीईओ सुद्धा जयश्री भोज म्हणून या महिला आहेत. आणि या महिला ज्यावेळी काम करत असतात जिल्हा परिषदमध्ये, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा असेल किंवा एकंदरीत ज्या ठिकाणी ग्रामपंचायत, पंचायत समितीमध्ये महिलांना कारभार करत असताना ज्या अडचणी येतात त्या महिला सदस्या सहजासहजी या दोन्ही महिला पदाधिकारी अधिकाऱ्यांना भेटतात. आणि त्याच्यामुळे महिला कारभार करताना काही प्रश्न येतात हे सहजासहजी आमच्या रोजच्या रोज निदर्शनास येते. आणि त्याच्यामुळे ज्यावेळी नीला सत्यनारायण मॅडमनी आणि चांद गोयल सरांनी हा प्रकल्प सुरू करायचं नियोजन केलं त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वात जास्त उत्साहानं त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या पहिल्या अधिकारी आहेत. आणि कोल्हापूर जिल्ह्याची पार्श्वभूमीचा विचार करता ताराराणींची गादी किंवा महालक्ष्मीचं मंदिर, एकंदरीतच कोल्हापूर जिल्हा हा महिला सक्षमीकरणाचं शाहू महाराजांच्या वेगवेगळ्या सामाजिक क्रांतीच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा हा सतत अग्रेसर राहणारा जिल्हा आहे. 3 जानेवारीला आपण काहीतरी मोठा कार्यक्रम घेतला होता, तो काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण होता असं मी ऐकलं. 3 जानेवारीचे आपण जर फोटोग्राफ्स बघितले तर 3 जानेवारीच्या दरम्यान जी जिल्हा परिषदची सभा झाली, त्याचबरोबर डीपीसीची सभा झाली, त्यामध्ये पालकमंत्री हर्षवर्धन पाटील साहेबांनी स्वतः या प्रकल्पाचं महत्व समजावून सांगितलं. आणि सर्व पदाधिकारी जे आहेत, आमदार महोदय जे आहेत, डीपीसीचे सदस्य आहेत, त्यांनी जवळजवळ 30 लाख रुपये या प्रकल्पाला तरतूद देण्याचं मान्य केलं. हा फार मोठा त्याच्यामध्ये निर्णय होता, कारण या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये कसा निधी उभा करायचा हे ज्यावेळी सुरुवातीची चर्चा होती त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यानं त्याच्यामध्ये निर्णय घेऊन त्याचं पुरोगामित्व सिद्ध केलं आहे. मला वाटतं एक खूप महत्वाची गोष्ट आहे की हे सगळं प्रशिक्षणाचं काम होईल आणि पुढे महिला कारभार करायला पण लागतील. पण कॉलेज ऑफ सोशल वर्क म्हणून आपण जी भूमिका करणार आहात
तर त्यातलं यश किंवा प्राप्ती नेमकी काय झाली, हे सगळं ट्रेनिंग झालं, 28,000 लोकांना, महिलांना आपण प्रत्यक्षात कामात आणलं, पण त्याची अपेक्षित प्राप्ती आपण नक्की मिळवली, त्यात यश मिळालं, ह्याचे काही निकष किंवा असं काही आपण ठरवलेलं आहे का आता? मला असं वाटतं की आपण जी उद्दिष्ट आहेत, जी आपण सतत मांडतोय, की एक तर आपण असं म्हणतो की त्यांचं सक्षमीकरण व्हायला पाहिजे. दुसरं मला असं वाटतं की आपण म्हणतो की त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे, नेतृत्व त्यांचं वाढलं पाहिजे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की गावाच्या पातळीवर समजा हुंडा बळी विरुद्ध समजा आपल्याला आवाहनं करायची आहेत, किंवा लहान मुलींची हत्या होते, किंवा आजही महाराष्ट्रामध्ये साक्षरतेचे प्रमाण तसं पाहिलं तर चांगलं नाहीये, किंवा ज्याला आपण म्हणतो की मूल चांगलं शिकायला पाहिजे, त्याचे पण बरेचसे आता समस्या आहेत. तर सर्व समस्यांवर जर ह्या महिलांनी आवाज उठवला आणि ह्या समस्या त्यांना कळायला लागल्या, तर मला असं वाटतं एक ती प्राप्ती आहे. आणि ही प्राप्ती करण्यासाठी कॉलेज ऑफ सोशल वर्क असं ठरवतंय आणि आरसीडीच्या मदतीने की आपण एक काही निकष काढावे, की आपण जर काही प्रशिक्षण घेतलं तर ते प्रशिक्षणाचे काय निकष आहे. तर एक निकष असा आहे की ही महिला जी पहिल्यांदा बोलत नव्हती तर ती आता आत्मविश्वासाने बोलायला लागली आहे का. ह्या महिलेला गावाच्या पातळीवर किंवा ग्रामसभाच्या मीटिंगमध्ये ही कसे इश्यूज मांडते, काय करते, मग त्याचा फॉलोअप कसा ठेवते. ह्या प्रशिक्षणामुळे ज्या काही स्कीम्स आहेत त्या स्कीम्सचं नियोजन ह्या महिलेला कळतंय का, किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन कळतंय का, असे वेगवेगळे आपण निकष लावायचे आहेत. मला असं आणखीन एक म्हणायचं की कॉलेज ऑफ सोशल वर्कने आज हे तुमच्या बरोबर प्रशिक्षणामध्ये मदत करणार आहेत, पण महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट काहीतरी 56 वेगवेगळे कॉलेजेस ऑफ सोशल वर्क आहेत, वेगवेगळी चांगली महाविद्यालय आहेत. तर आम्हाला असं वाटतंय की जिथे जिथे आपण हे ट्रेनिंग घेतोय आणि जिथे जिथे या ग्रामसभा आहेत आणि या नवनिर्वाचित महिला आहेत, तिथे मला वाटतं हँड होल्डिंगचा जो प्रकार आहे, मेंटोरिंग जे आपण म्हणतो, ते मला वाटतं आम्ही असं म्हणतोय की आपण काही कॉलेज ऑफ सोशल वर्कना हे काम द्यावं, जेणेकरून जोपासना करावी. आणि जे मूल्यांकन आहे की आपण हे जे प्रशिक्षण आहे तर कॉलेज ऑफ सोशल वर्क एकटं करू नाही शकत. तर कॉलेज ऑफ सोशल वर्कचं असं आता मानस असा आहे आमचा की वेगवेगळ्या कॉलेज ऑफ सोशल वर्कना बोलवायचं आणि त्यांना सोबत घ्यावं आणि जिथे जिथे कॉलेज ऑफ सोशल वर्क आहेत तिथे ही मूल्यांकनची जी प्रक्रिया आहे त्याचं प्रशिक्षण कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या महाविद्यालयाच्या स्टुडंट्सना आणि वेगवेगळ्या लेक्चरर्सना द्यावी, जेणेकरून या ग्रामपंचायत त्याचा महिला आलेल्या आहेत कारभारात त्यांना बजेट नीट कळलं पाहिजे, त्यांच्या योजना कळल्या पाहिजेत, प्रत्यक्षात ज्या काम करायचे त्यांना तिथे काम त्यांना नीट करता आलं पाहिजे. मला वाटतं हे फार महत्वाच्या गोष्टी आहेत.